मित्रांनो, हा वीरगावचा नंद आहे आणि मालक बोलले आज मुलाखत घ्या. मुलाखती त्यांच्या आपण घेतलेल्या आहेत, पण ते म्हणले तरी देखील घ्या, कारण गुलाल मिळवलाय. गुलाल मिळाल्यानंतर जरा मुलाखत पडली की पैरे भेटते, ती चर्चा होती. खरं आहे त्यांचं, मुलाखत पडल्याशिवाय चर्चा होत नाही आणि तोंडावर आपला नंद येत नाही. आज पुन्हा एकदा गुलाल. हो, आज पुन्हा एकदा गुलाल. काय त्याचा ना परिचय परत एकदा सांगा. याचा माझे नाव राहुल उचकल, माझे गाव वीर, आणि हा बैल मुळशी आणि वीर मध्ये असतो. बैल हे शैलेश भाऊ पवार, सनील शेठ शिंदे, राहुल उचकल वीर या नावाने बैल पळतो. बैल वीर मध्ये असतो. बैल आता चांगलाच पळतोय. आज पण बैलाचा गुलाल झाला, 4 नंबर झाला आज. नागठाणला पण बैल महाराष्ट्र केसरी मैदानात राहिला. कडनी पळून बैलाने 6 नंबर केला. कडनं पळून 6 नंबर केलेला त्यांनी सांगितलं. म्हणजे नंबर किती असो, पण गुलाल हा महत्वाचा आहे आत्ताच्या घडीला. हो, आताच्या कंडिशनला गुलाल म्हणजे लय महत्वाचं आहे. बैलाने तसे बैलाचा संघर्ष पण लय मोठा आहे. बैल पळतोय, फक्त पायऱ्यापासून बैल अंधारात होता. नागठाण्याच्या मैदानापासून बैल उजाडात आला. म्हणजे जनतेला बैल नागठाण्याच्या मैदानापासून दिसला. खरं म्हटलं तर बैल पळतोय. ज्यावेळेस बैलाने मोठ्या मोठ्या गाड्या सिमेंट टाकल्या, त्यावेळेस बैल उजाडात आला. कारण की हे क्षेत्र जात असं आहे की चांगल्या गाड्या मारल्याशिवाय पण आपल्याला कोण ओळख देत नाही. बैल पळतोय, पैऱ्यासाठी आपण भरपूर लोकांना कॉल केले, पण विचारतात की किती पैसे देणार. पण आपण बोललो की बाबा बैल माझा चांगला पळतोय, तर पैसे कशासाठी द्यायचे आपण. जर माझा बैल तुमच्या बैलाचा कमी पडला तर तुम्ही बोला. बरं, आज महाराष्ट्र केसरी होऊन पण जर बैलाला जर पायऱ्याला अडचणीत असेल तर लय दुर्दैवाची गोष्ट आहे. बैल चांगलाच पळतोय आणि आता इथनं पुढे पायऱ्याला तर आता काय अडचण नाही. आता चालून तर पैरे सगळे चांगलेच येतात. आता हळूहळू नियोजन तुमच्या व्हायला लागलं. तुम्ही मुलाखत घेतल्यापासून भरपूर कॉल वगैरे यायला लागले. म्हणजे चर्चा व्हायला लागली. हो, चर्चा व्हायला लागली. तुमच्या बाईटमुळे चर्चा व्हायला लागली. म्हणजे सगळेच आता युट्यूबरनी तसं लय भरपूर काही सहकार्य केलं मला. मैदान रिपोर्टवाल्यांनी सहकार्य केलं, सँडी यादव सरांनी सहकार्य केलं, चांगलेवाल्यांनी पण सहकार्य केलं. भरपूर म्हणजे सगळेच युट्यूबरांचं धन्यवाद, कारण की त्यांच्यामुळेच आज माझा नंदी उजाडात आला. म्हणजे ही पण खरी गोष्ट आहे की जर तुम्ही पडद्यावर कॅमेरा पुढे जर असला तर आता सध्या चर्चा आहे. हो, आता फक्त युट्यूबरच पब्लिकला बैल जाऊ शकतात, कारण की युट्यूब शोवर आता बैल पण कळून येत नाही. आजकाल सगळे जे ते इंस्टाग्राम वरती सगळे रील्स वरती बैल बघतात आजकाल पैरे करताना, की बाबा बैल किती पळतोय, काय पळतोय. किंवा युट्यूबवर वाल्यांनी जर चॅनल वरती दाखवलं बैल तरच दिसतोय, नाही तर बैल अंधारात राहतोय. आता आनंद तर भरपूर आहे आणि कायमच आता तुम्ही गुलालात आहे. हो, आता गुलालाची तर सुरुवात झालीची तशी नागठाणच्या मैदानापासून. महाराष्ट्र केसरी झाल्यापासून बैलाला काय अडचण नाही. बैल जाईल तिथं आता राहतोयच कंटिन्यू मध्ये. आज कुणाकुणाच सहकार्य होतं गुलालासाठी? आज गुलालासाठी सगळं आमच्या टीमचं सहकार्य होतं. शैलेश भाऊ पवार, सनील शेठ शिंदे, देवदास पार्टे, मंगेश खाटपे, निरंजन राऊत, रोहिदास दुर्गडे, जालू ओवाळ, म्हणजे आमचे सगळेच टीम, म्हणजे जे वजीरसाठी जे जगतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळंच आमच्या टीमचं, देवदास पार्टे, मंगेश खाटपे, शैलेश भाऊ पवार, सनील शेठ शिंदे यांचं सगळ्यांचं सहकार्य अनमोल आहे माझ्यासाठी. बैलासाठी मी जोडतोय, ते पण माझ्यासाठी सगळं काही सहकार्य करतात. म्हणजे सगळ्याच गोष्टी बैलासाठी सगळीच पोरं जातात. फक्त कसं मी आता इथं आहे म्हणून भरपूर तशी म्हणजे चेहरे बैलाच्या मागे भरपूर आहेत, पण आज काही थोडं आमची इथं यात्रा असल्यामुळे ते आज येऊ शकले नाही. आज आम्ही बैल दोघंच घेऊन आलोय आणि बैलाचा आजपर्यंत असा इतिहास आहे की 2 3 जणांतच बैल फायनल राहतो. जास्त म्हणजे दरवेळी पोरं जास्त आली तर काही ना काही तर सेमीला 19-20 होतं. पण आज घरनंच आम्ही ठरवून आलो होतो की आज गुलाल करणार म्हणजे करणारच. आज बैलाचं वातावरण घरनंच असं वाटलं होतं की आज बैल 100% गुलालात राहणारच, कारण की बैल कालच्याला खूप काही मस्ती करत होता आणि बैलाची लक्षण दिसत होती की आज बैल 100% आज कोणी पण लागलं तरी मारणारच समोरच्याला. आणि आज त्या गोष्टी झाल्या त्या, आणि आपण ही मित्रांनो त्यांना शुभेच्छा करूया, कारण फायनल झालेला आहे आणि आज त्यांना घरी जायचंय. की असाच कायम त्यांच्या दावणीला गुलाल राहील. धन्यवाद.